ऑर्गनायझरमधील लेख जुना असला तरी जे पोटात आहे ते ओठावरती आलं. संजय राऊतांची प्रतिक्रिया. सरकारला विविध समाजाच्या जमिनी ताब्यात घ्यायच्यात, राऊतांचा आरोप. वक्फ विधेयक संविधानाच्या कलमांची मोडतोड करून आणलंय, त्याचा हिंदुत्वाशी संबंध नाही. संजय राऊतांची टीका. फक्त प्रॉपर्टी मिळवण्यासाठी विधेयक, राऊतांचा आरोप. हिंदुत्वाच्या नावाने भाजपने मुस्लिमांच्या जमिनी घेतल्या. भविष्यामध्ये शीख, ख्रिश्चन, जैन समाजाच्याही जमिनी घेणार. आदित्य ठाकरेंची भाजपवर सडकून टीका. ठाकरेंनी गद्दारी केल्यामुळे आपलं सरकार गेलं, मात्र कार्यकर्त्यांनी केलेल्या अभूतपूर्व परिश्रमामुळे पुन्हा सरकार आलं. मुख्यमंत्री फडणवीसांचं टीकास्त्र. भाजपला मिळालेलं यश कार्यकर्त्यांचं, फडणवीसांचं वक्तव्य. कुणाल कामराच्या याचिकेवरती उच्च न्यायालयामध्ये उद्या सुनावणी. कामराची गुन्हे रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव. अटकेपासून संरक्षण हवं असल्यास अटकपूर्व जामिनाचा अर्ज द्या, कोर्टाचं म्हणणं. कुणाल कामराची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची मागणी पोलिसांनी फेटाळली. जीवाला धोका असल्यामुळे व्हिडिओ कॉलद्वारे जबाब नोंदवण्याची केली होती मागणी. प्रत्यक्ष हजर राहण्याच्या कामराला सूचना. प्रशांत कोरटकर धमकी प्रकरणी कोरटकरच्या जामीन अर्जावरती आज जिल्हा सत्र न्यायालयामध्ये सुनावणी होणार. कोरटकर कोल्हापूरच्या कळंबा कारागृहामध्ये न्यायालयीन कोठडीत. औरंगजेबाची कबर ज्या गावात आहे त्या गावाचं नाव बदला. खुलताबादऐवजी गावाचं नाव रत्नपूर करा. संजय शिरसाटांची मागणी. तसंच गावामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक उभारा, शिरसाटांचं वक्तव्य. होय, औरंगजेबाला इथेच गाडला. दादरमध्ये मनसेकडनं बॅनरबाजी. मराठ्यांचा इतिहास भारतालाच नव्हे तर देशाला प्रेरणा देणारा, अशा आशयाचे बॅनर्स. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणाची केस. अॅडव्होकेट प्रदीप घरात खासगी वकील म्हणून लढणार. अश्विनी बिद्रे प्रकरणातील कामगिरी बघता घरत यांच्यासाठी झीशान सिद्दीकींनी मागणी केली. राज्यातील मंत्र्यांकडे असलेले अधिकारी वेतनापासून वंचित. ना हरकत प्रमाणपत्र प्रशासन विभागाकडे जमा करूनही पगार नाही. कर्जाचा हप्ता फेडायचा कसा, अधिकाऱ्यांसमोर प्रश्नचिन्ह. लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवरती ताण. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचं वक्तव्य. मात्र बाकीच्या योजना बंद पडतील असं होणार नाही, कोकाटेंची माहिती. शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात लढा देणाऱ्या गिरीश फोंडेंवरती निलंबनाची कारवाई. शक्तीपीठ महामार्ग विरोधात आक्रमक भूमिका घेतल्यामुळे कारवाई. फोंडे महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समितीकडे सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत. भाजप नेते किरीट सोमय्यांना धमकी. मुंबईतील अनधिकृत मशिदींचा आणि भोंग्यांचा प्रश्न लावून धरल्यामुळे धमकी. सोमय्यांकडनं तक्रार दाखल. हजरत ख्वाजा गरीब नवाज कमिटीचे सेक्रेटरी युसुफ अन्सारी यांच्यावरती धमकीचा आरोप. 25 लाख शेतकऱ्यांच्या गळ्याभोवती कर्जाचा फास. सामना अग्रलेखातनं सरकारवर निशाणा. 25 लाख शेतकरी आणि त्यांचं कुटुंब असा 1.5 कोटी लोकांचा हा गहन प्रश्न असून तो प्रश्न सोडवण्यासाठी सत्ताधाऱ्यांमध्ये कुवत नाहीये, ना इच्छाशक्ती. सरकारवर सडकून टीका. सोलापुरातील दूषित पाण्याच्या नमुन्यांचे अहवाल आज येणार. जगजीवनराम झोपडपट्टीतील 2 मुलींच्या मृत्यूनंतर पालिकेने पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले होते. सोलापुरातल्या बाबू जगजीवनराव झोपडपट्टीतील 80 घरामध्ये साठवणूक केलेल्या पाण्यामध्ये आढळल्या डेंग्यूच्या आळ्या. आरोग्य विभागाने केलेल्या तपासणीत तापाचे 63 रुग्णही. सोलापुरामध्ये अनियमित पाणी पुरवठ्याला वैतागलेल्या नागरिकांचं आंदोलन. अवेळी कमी दाबाने पाणी पुरवठा. नागरिकांचा आरोप. सोलापूर होटगी रस्त्यावरती 1.5 तास आंदोलन. मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाच्या अत्याधुनिक वाहनांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण. गृहराज्यमंत्री योगेश कदम, पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांचीही उपस्थिती. चंद्रभागा शुद्धीकरणासाठी 25 कोटींचा प्रकल्प. मात्र विजेचं कनेक्शन न मिळाल्यामुळे बोटी नुसत्या पाण्यातच. प्रकल्पाला वीज जोडणी न मिळाल्यामुळे भाविकांच्या नशिबी अळ्यायुक्त पाणी. उद्या होत असलेल्या चैत्र एकादशी सोहळ्यानिमित्त पंढरपूरचं विठ्ठल मंदिर सजलं. मंदिर परिसरामध्ये आकर्षक विद्युत रोषणाई आणि भाविकांच्या दर्शनासाठी रांगा. अवकाळीमुळे निर्माण झालेल्या गारव्यानंतर उष्णतेच्या लाटा पुन्हा धडकण्यास सुरुवात. पुढच्या 48 तासामध्ये उत्तर महाराष्ट्रात अनेक भागामध्ये तापमान
40 अंशांच्या पुढे हवामान विभागाचा अंदाज. मुंबईकरांना पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 33% पाणीसाठा शिल्लक. हे पाणी पावसाळ्यापर्यंत पुरणार नसल्यामुळे महापालिकेची आधीच राज्य सरकारकडे राखीव साठ्याच्या वापरासाठी विनंती. मुंबईमध्ये पुढचे 4 दिवस तीव्र उष्मा, तापमान 37 अंशांच्या आसपास. कुलाबा वेधशाळेचा अंदाज. मुंबईतील वॉटर टँकर सेवा 9 एप्रिलच्या मध्यरात्रीपासून बंद करण्याचा मुंबई वॉटर टँकर असोसिएशनचा निर्णय. यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र. डीएन नगर ते मंडाले मेट्रो 2B मार्गिकेचा पहिला टप्पा डिसेंबरपर्यंत प्रवाशांच्या सेवेत आणण्यासाठी हालचाली. ओव्हरहेड वायरवरील विद्युत प्रवाह उद्यापासून सुरू केला जाणार, त्यामुळे या मार्गावरती गाडीच्या चाचण्यांचा मार्ग मोकळा. प्रीपेड स्मार्ट मीटर बसवण्यासाठी केंद्र सरकारकडनं राज्याला 31 मार्च 2026 पर्यंत मुदत. मात्र या कालावधीत ते पूर्ण करणं अशक्य असल्यामुळे नवीन वेळापत्रक 3 महिन्यामध्ये सादर करा. वीज नियामक आयोगाचे महावितरण कंपनीला आदेश. देशामध्ये 39.2% बँक खाती महिलांच्या नावावर. ग्रामीण महिलांच्या बँक खात्यांचं प्रमाण 42.2%. एका सरकारी अहवालातनं माहिती समोर. विविध योजनांमुळे महिलांच्या बँक खात्यांमध्ये वाढ. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.